नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करिता विषय बुद्धिमापन चाचणी यामध्ये दुसरा घटक वर्गीकरण आणि आतापर्यंत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शब्दसंग्रह, आकृत्या आणि यावर आधारित स्वाध्याय याचा अभ्यास केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण की वर्गीकरण या घटकामध्ये जो उपघटक आहे संख्या यावर आधारित कशा प्रकारे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रश्न असतात आणि शक्यतो करून हा घटक आपल्याला थोडासा सोडवायला अवघड जातो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अभ्यास केला तर कसल्याच प्रकारे प्रश्न सोडवताना आपल्याला अडचणी येत नाहीत। तर पहा, सर्वप्रथम आपल्याला वर्गीकरण या घटकामध्ये असणारा जो उपघटक आहे संख्या, या उपघटकातील ज्यावेळेस आपल्याला प्रश्न सोडवायचे असते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, म्हणजे त्यात 4 संख्या हे आपल्याला दिलेल्या असतात आणि या 4 संख्यामध्ये 3 संख्यामध्ये काय असते, साम्य असते, परंतु एक संख्या काय असते, ही वेगळी असते। जी संख्या वेगळी आहे म्हणजेच ती संख्या ही गटात बसणारी नसते, म्हणजे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असतं गटात न बसणारी संख्या म्हणजे वेगळी संख्या। चला तर मग प्रत्यक्षामध्ये आपण काय करूयात, ज्यावेळेस आपल्याला संख्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यासाठी अगोदर की कोणकोणत्या उपयुक्त टिप्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना करायच्या आहेत त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला वर्गीकरण या घटकामध्ये संख्या या उपघटकावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत तर त्या अगोदर तुम्हाला 1 ते 30 संख्यांचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 1 ते 10 संख्यांचे घन सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे। पाठांतर असेल तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ न घेता पटकन आपण काय करू शकतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो। त्याचबरोबर 1 ते 100 मूळ संख्या हे आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत। त्याचबरोबर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, त्यांच्या अंकामधला असणारा फरक, वेगवेगळ्या अंकामधला गुणाकार, भागाकार, समसंख्या, विषम संख्या, या सर्व गोष्टींचा आपण जर अभ्यास केलेला असेल तर आपल्याला संख्या या घटकावर आधारित परीक्षेमध्ये असणारा कोणताही येणारा प्रश्न सोडवायला सोपा जाईल। तर चला तर मग प्रत्यक्षामध्ये आपण पाहूयात 1 ते 3 संख्यांचे असणारे वर्ग, 1 ते 10 संख्यांचे घन, 1 ते 10 मूळ संख्यामध्ये 1 ते 100 या संख्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्या। तर पहा, तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाच्या बाबतीत सुद्धा अंश आणि छेद यांची तुलना विचार करून आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। त्याचबरोबर एखाद्या संख्येला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 यापैकी कोणत्याही संख्येने जर निशेष भाग जात असेल तर या प्रत्येक संख्यांच्या असणाऱ्या कसोट्या सुद्धा तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 1 ते 30 संख्यांचे वर्ग, तर 1 ते 30 संख्यापेक्षाही जास्त म्हणजे 1 ते 50 संख्यांचे वर्ग आपण पाहूयात। तर सर्वांनी काय करा, हे सर्व वर्ग लिहून घ्या, पाठ करा। पाठांतर केल्यानंतर तुम्हाला संख्या या घटकावर आधारित प्रश्न सोडवायला सोपे जाईल। पहा, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100। म्हणजे शक्यतो सर्वांना 10 पर्यंतचे वर्ग पाठ असतात, परंतु त्याहीपेक्षा पुढचे 50 पर्यंतचे वर्ग किंवा 30 पर्यंतचे वर्ग पाठ करणे तुम्हाला गरजेचं आहे। तर पहा, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग आहे 400। त्यानंतर पहा, 21 चा वर्ग आहे 441, 22 चा वर्ग आहे 484, 23 चा वर्ग आहे 529, 24 चा आहे 576, 25 चा आहे 625, 26 चा आहे 676, 27 चा आहे 729, 28 चा आहे 784 आणि 29 चा आहे 841 आणि शेवटी 30 चा आहे 900। आता 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा आणि यापुढचे लक्षात ठेवले तरी चालतील किंवा लिहून घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तसेच तुम्हाला 1 ते 10 संख्यांचे घन सुद्धा पाठ असणं आवश्यक आहे। तर या व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग दिलेले आहेत, लिहून घ्या। पहा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125,
6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. शक्य करून तुम्हाला 10पर्यंतचे घन पाठ पाहिजेत, बाकीचे लक्षात ठेवा, लिहून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यासुद्धा आपल्याला पाठ असणे आवश्यक आहे. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पहा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा प्रकारच्या 1 ते 100 या संख्यामधल्या या अंकामधल्या असणाऱ्या या आहेत मूळ संख्या. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमचं वर्ग घन मूळ संख्या पाठ करायचे आहेत. परंतु त्याचबरोबर स्कॉलरशिपच्या परीक्षेचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे, बुद्धिमापन परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहे, तर बेसिक अंकगणित येणंसुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. तर त्यामध्ये अंकांची बेरीज येणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या अंकामध्ये असणारा फरक, त्याचबरोबर गुणाकार आणि भागाकार, समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर अपूर्णांकाच्या बाबतीत अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा अंश, अपूर्णांकाचा छेद यांची तुलना, हा प्रत्येक घटकाचा अभ्याससुद्धा आपल्याला असणे आवश्यक आहे. तर त्याचबरोबर आता विद्यार्थी मित्रांनो आता या घटकावर आधारित आपण स्वाध्याय 2.3 सोडवायला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 2.3 यामध्ये असणारा पहिला प्रश्न. आता काही प्रश्न दिलेले आहेत. तर सर्वप्रथम प्रश्न वाचा. पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रचवा. आता यामध्ये पूर्ण संख्या दिलेल्या आहेत, परंतु जर तुम्ही घन, वर्ग, समसंख्या, विषम संख्या, तुम्हाला अंकांची बेरीज येत असेल, गुणाकार येत असेल, भागाकार येत असेल, अंश, छेद यांच्या संदर्भाने असणारी तुलना येत असेल, तर नक्कीच हे तुम्हाला सोपे जाणार आहे. तर पहा पहिला प्रश्न असा आहे की 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्येपैकी एक संख्या अशी आहे की जी गटात बसत नाही, परंतु 3 संख्यामध्ये साम्य आहे. तर पहिली संख्या आहे 774, 894, 912, 236. या संख्यांचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या प्रत्येक संख्येला नेमकं कोणत्या संख्येने भाग जातो. पहा 774 या संख्येला 4ने भाग जातो. त्यानंतर 912 या सुद्धा संख्येला 4ने भाग जातो आणि 236 या सुद्धा संख्येला 4ने निशेष भाग जातो. परंतु फक्त जर 894 ही संख्या जर वगळली, या 894 संख्येला 4ने निशेष भाग जात नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न पहा. संख्या 695, 337, 1018 आणि 1252. तर या 2, 3 आणि 4 या 3 क्रमांकाचे जे पर्याय आहेत या प्रत्येक संख्येत एकच अंक 2 वेळा आहे. पहा एकच अंक 2 वेळा आहे, म्हणजे 3, 3 2 वेळा आहे, 1, 1 2 वेळा आहे आणि 2, 2 2 वेळा आहे, परंतु फक्त या संख्येमध्ये नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी काही कोनांची मापे दिलेली आहेत. 135 अंश, 45 अंश, 105 अंश, 75 अंश, 155 अंश, 25 अंश आणि 65 आणि 125. तर या 4ही पर्यायाचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 4 वगळता बाकीचे जे 3 पर्याय आहेत तर या प्रत्येक पर्यायातील कोनांची बेरीज ही 180 आहे. या ठिकाणी संख्यावर आधारित प्रश्न सोडवताना या बुद्धीचा आपला वापर करायचा आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे. आणि फक्त 65 आणि 125 याचे उत्तर हे 180 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14. 21 छदस्थानी 141, 16 छदस्थानी 256, 24 छदस्थानी 576 आणि 30 छदस्थानी 600. तर या ठिकाणी
पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 या तीनही पर्यायाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक पर्यायामध्ये अंशाची वर्गसंख्या छेद आहे. अंशाची काय आहे? वर्गसंख्या ही छेद आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 हा यामधून वेगळा घटक आहे. 30 छेदस्थानी 60 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. 243, 687, 482 आणि 576 अशा 4 संख्या आहेत. आणि जर यांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर पहा 2 अधिक 4 2 अधिक 4 भागिले 3 जर केले तर उत्तर येतं 2. त्यानंतर पुढच्या संख्येचं सुद्धा तसंच करायचं आहे. 6 + 8 भागिले 7 बरोबर 2. त्यानंतर जर आपण ही 482 संख्या घेतली तर 4 + 8 भागिले 2 उत्तर आलेलं आहे 6. आणि चौथा जो आहे 5 + 7 भागिले 6 उत्तर आहे 2. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर 2 आहे फक्त. परंतु पर्याय क्रमांक 3 हा यामध्ये वेगळा घटक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 482. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. यामध्ये 382, 264, 441 आणि 831 या 4 संख्या आहेत. आणि या 382, 264 आणि 443 या 3 संख्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक संख्येतील अंकांचा गुणाकार हा 48 आहे. फक्त वेगळं उत्तर हे काय आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. 16, 92, 72 आणि 98 या 4 संख्या आहेत. आणि यामध्ये पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 या 3 ज्या संख्या आहेत तर यामध्ये प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज ही मूळ संख्या आहे. 6 + 1 7, 9 आणि 2 11, 9 आणि 8 17. परंतु 7 आणि 2 फक्त हे या ठिकाणी काय नाही, यांची मूळ संख्या नाही. म्हणून हा वेगळा घटक आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण 9 ही मूळ संख्या नाही. कारण 9ला काय होतं की 3 भाग जातो. 7 + 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पहा. 42 छेदस्थानी 48, 73 छेदस्थानी 100, 15 छेदस्थानी 36 आणि 54 छेदस्थानी 81. याचा प्रश्नाचा विचार केला तर 42 छेदस्थानी 48 ही संख्या वगळता प्रत्येक अपूर्णांकात अंशातील अंकांची बेरीज जी आहे तर या अंशातील अंकाच्या बेरजेची वर्गसंख्या ही छेदस्थानी आहे. 7 आणि 3 10, 10चा वर्ग 100, 5 आणि 1 6, 6 6 36, 5 आणि 4 9, 9 9 81. फक्त या ठिकाणी पहिला जे पर्याय आहे हे वेगळा घटक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. 907, 584, 286 आणि 457. तर 584 जर ही संख्या आपण सोडली तर बाकीच्या 3 संख्यांचा विचार करा. प्रत्येक संख्येत अंकांची बेरीज ही 16 आहे. प्रत्येक संख्येत अंकांची बेरीज किती आहे? 16 आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 हा वेगळा घटक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. 105, 147, 189 आणि 85. तर यामध्ये जर 85 संख्या आपण वगळली तर बाकीच्या 3 संख्यांचा विचार करायचा. प्रत्येक संख्या ही 21च्या पाढ्यात येते. 105, 147 आणि 189 ह्या तिन्ही संख्या 21च्या पाढ्यात येतात. फक्त 85 ही संख्या 21च्या पाढ्यात येत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. 366, 648, 42 आणि 254 या 4 संख्यांचा जर विचार केला तर लक्षात घ्या 366 ही संख्या आहे. म्हणजे 36 हा 6चा वर्ग आहे. 64
ही 8चा वर्ग आहे, 2चा वर्ग 4 आहे, परंतु या ठिकाणी 4चा वर्ग 25 नाही, म्हणून वेगळी संख्या आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संख्यांचे घन, संख्यांचे वर्ग, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया यांचा परिपूर्ण अभ्यास करा आणि संख्या या घटकावर आधारित अशाच प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण या घटकावर आधारित तुम्हाला प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल. आणि बाकीचं काय करणार आहोत आपण की पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. धन्यवाद.